पुण्यानंतर सर्वाधिक पब आणि बारची संख्या आहे ती पिंपरी चिंचवडमध्ये। हिंजवडी परिसरात सर्वाधिक पबची संख्या, या सर्व पबची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे। न्यूज 18 लोकमतनेही याबाबतचा रिअलिटी चेक केला आणि यामध्ये नेमकं काय आढळलं पाहूयात। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर आता जेवढे म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये पब आणि बार आहेत त्या तिथे पोलिसांकडनं अशी खबरदारी घेतली जाते आहे। आणि आपण बघतोय की हिंजवडी हा परिसर अत्यंत पब आणि बारसाठी प्रसिद्ध आहे आणि तिथल्याच एका मोठ्या पबमध्ये आपण इथे आलेलो आहोत। बघतोय आपण कशा पद्धतीनं पोलीस आता दाखल झालेत आणि या सगळ्या पब आणि बारची जी इथे जे येणारे कस्टमर आहेत त्यांची कसून तपासणी केली जाते। हा सगळा तो परिसर आहे ज्या पद्धतीनं इथे विद्यालयीन तरुण तरुणी असतील किंवा ज्या पद्धतीने 21 वर्षावरील सगळी जी कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, ते येताना दिसतात। मात्र त्या पलीकडे जाऊन काय वेगवेगळ्या खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत जाणून घेऊया। सर, नेमकी काय तपासणी करता आहात आपण आणि कशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन आहेत या सगळ्या? नाही, आमचं रुटीन चेकअप आहे। प्रत्येक बार आणि रेस्टॉरंट पब जे आहेत या ठिकाणी जाऊन आम्ही तिथल्या मॅनेजर्स आणि तिथल्या स्टाफला की जे मायनर आहेत त्यांना कोणाला त्यांनी अलाउ करू नये त्याबाबत आम्ही त्यांना सूचना देत असतो वारंवार। आणि त्यानंतर इथं वेळेचं बंधन त्यांनी पाळावं या संदर्भात, आणि पबमधनं किंवा बारमधनं बाहेर पडणारी जी पब्लिक आहे त्यांनाही आम्ही, जर कोणी प्यालेला असेल तर त्यांनी ड्रायव्हरची सर्व्हिस घेऊन घरी जावं, त्यांनी दारू पिऊन गाडी चालवू नये या संदर्भातही आम्ही लोकांना सूचना देत असतो। खरं तर रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत हे सगळे पब आणि बार सुरू ठेवण्याची परवानगी आहे। मात्र त्यानंतर जेव्हा इथे आलेली सगळी मोस्ट ऑफ जिंकलेली सगळी जी तरुणाई आहे त्यांच्यासोबत कुठलाही घातपात किंवा अपघात होऊ नये यासाठी म्हणून सुद्धा ही सगळी खबरदारी घेतली जाते। आपण बघतोय की पुन्हा एकदा हा तो सगळा परिसर आहे ज्या पद्धतीनं पबच्या बाहेर किंवा पबच्या आत सुद्धा सगळ्या प्रकारच्या खबरदारी घेतल्या जातात आणि हेच अपेक्षित होतं। जर हे आधी झालं असतं तर अशा पद्धतीने जे अपघात आहेत ते टाळता आले असते आणि त्यामुळे यापुढे तरी असे अपघात, अशा घटना होऊ नये एवढीच अपेक्षा। बिझनेस सुरज, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, हिंजवडी।